काका सांगताय तो गाइस अभी हम फोर्ट पर पहुंच चुके हैं। काका सांगताय बघ थांब जरा यहाँ पर कितना कोहरा है। तुमचं लोक थोडा साईडला ठेव आपण करू नंतर करू तो ये आधी काका आपण परत येऊ एकदा पावसात आपण गडाच्या आत दाखल झालो. या तटबंदीवर आपल्याला रस्ता आढळला. इथे पण आहे आणि इथे पण आहे. हाच रस्ता मी तुम्हाला थोडंसं वर फिरवेन. या भिंतीवरनं आपले मावळे गस्त घालायचे, तटरक्षक फिरायचे, त्यांच्याकरता पेट्रोलिंग रोड आहे. एखाद्या माणसानं आता ठरवलं की मी इथून चालत जाणार आणि कुठे उतरणार नाही. खरं जर तो कुठे उतरला नाही ना तर या बाजूने गेलेला माणूस 3.5-4 तासानंतर या भिंतीवर इथं येऊ शकतो. पूर्ण किल्ल्याची तटबंदी आजही फिरता येते. 3.5-4 तास लागतात. पुढे जर पाहिलं तर आपल्याला 2 मार्ग आढळतात. ह्या पायऱ्या झाल्या, इकडून जायचे ते बाकीचे मावळे, आम जनता. डावीकडे एक दरवाजा आहे, तो पूर्वीचा राजमार्ग आहे. मार्गाचा वापर करायचा तो राजानं आणि त्याच्या परिवारानं. पण आपल्या काळात महाराजांची बरोबरी आज कोणी करूच शकत नाही. तो मार्ग बंद करायचा होता. दरवाजाला भिंत बांधली तर गडाची शोभा जाईल. हा बंद करायचा कसा? मग तोच मार्ग वर जिकडे जाऊन निघायचा ना, तिथेच त्या चौथऱ्यावर सिमेंटची गॅलरी हाईटला बांधली आणि मुळात हा रस्ता बंद केला. तो वर बघा, दीपस्तंभाच्या पुढे ती गुलाबी रंगाची सिमेंटची गॅलरी, ओके 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 ती हाईटला बांधून हा मार्ग तिकडे बंद केलाय. आता ती जागा जी आहे ती उंचावर आहे. म्हणजे राजांच्या काळात एरवी या जागेचा वापर काय करायचे? सनई चौघडा, नगारखान्याची जागा, ड्रम हॉल. तुम्हाला म्हटलं महाराजांनी गडावर मावळे 6,000 आणले. पण एक भौगोलिक परिस्थिती लक्षात घ्या. 6,000 लोक 12 महिने 18 काळ आपल्या कुटुंबासह गडाच्या आत राहणं शक्यच नाही. मग राजांनी त्याच्यातल्या मुख्य लोकांना निवडलं. किती लोक? 35 ते 40. त्यांना आपल्या कुटुंबासह गडावर ठेवलं. थोडंसं पुढं गेलं ना की तुमच्या लक्षात येईल की या गडावर गाव आहे, वस्ती आहे, लोक राहतात. मग हे राहणारे कोण? महाराजांबरोबर असणाऱ्या मावळ्यांचे वंशज आहेत. हे लोक आज राहत नाहीत. गडावर 12वी 13वी पिढी चालू आहे आणि आपलं बाकी सगळं सैन्य खाली गावामध्ये राहायचं. मध्ये एक पिक्चर आला बाहुबली. सैन्याला नाव दाखवलं देवसेना. मग आपल्या सैन्याला काय म्हणतात? मावळा. त्या मावळ्याचा अर्थ काय? मावळा म्हणजे कुठली जात नाहीये. पहिला अर्थ आहे की मावळा म्हणजे मिळवला. अहो, मावळा म्हणजे नेमकं काय? शेतकऱ्याची मुलं. म्हणजे आपल्या स्वराज्याचं रक्षण करणारा रक्षण करताय ना, तो मूळचा शेतकरी आहे. त्याला शेतीची कामं येतात, युद्धकला येते, गनिमी कावा माहिती आहे. मग ज्या दिवशी गडावर 6-6, 7-7 महिने काही काम नाही, त्या दिवशी घरची कामं करा, शेती करा. सैन्य गावामध्ये शेती करताय आणि त्याच सैन्याला गावातनं गडावर एमर्जन्सी बोलवायचंय. मग त्यावेळेला मोबाईल नव्हते. मग त्यांचे जे सिग्नल होते, मेसेज होते ना, नगाऱ्यांवर होते. म्हणून आपल्याला प्रत्येक गडावर नगारखाना आढळतो. बर, तिकडे झेंडा लावलेला तुम्हाला बुरुज दाखवला. आता पहिली गोष्ट, बुरुज म्हणजे काय ते लक्षात घ्या. टेहणी करायचं ठिकाण, चेकपोस्ट, वॉच टॉवर, ऑब्झर्वेशन पॉइंट. शत्रूचं सैन्य येतं कुठं, जातं कुठं ते बघा. आणि कुणी जर आलं तर प्रत्येक बुरुजावर तोफ असायची. तोफेचा मारा बुरुजावरनं केला जायचा. म्हणजे दारातली तोफ तिकडे होती. ह्या गडाला एकापेक्षा एक वर 3-4 बुरुज आहेत. किती बुरुज असले तरी तुमच्या आणि आमच्या ओळखीचा तो झेंड्याचा हा एकच बुरुज. त्याच्या मागचं कारण असं आहे, आपल्या लहानपणापासून आजच्या पिढीपर्यंत शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात आपण जो प्रतापगड पाहिला ते चित्र आहे. टीव्हीला, इंटरनेटला तोच दाखवतात. त्यामुळे तो आपल्या ओळखीचा आहे. तो गाइस अभी हम आगे जा रहे हैं. आगे थोड़ा और इंटरेस्टेड रहने वाला है. वो हम बाद में वीडियो